नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पेपरची तयारी कशी करायची, कोणती काळजी घ्यायची या बाबीवर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण पहा। चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा आणि जर आवडला तर तो लाईक करा आणि शेअरही करा। आपणाला माहित आहे की प्रश्नपत्रिका ही एकूण 98 गुणांची असणारी आहे। त्यापैकी तुम्हाला 70 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे। म्हणजे यासाठी एकूण 16 चॅप्टर्स आहेत। काही फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि अप्लाइड केमिस्ट्रीचे। तर यामध्ये साधारणपणे 4 सेक्शन्स त्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतील। सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी। सेक्शन सुरू होण्यापूर्वी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, जनरल इन्स्ट्रक्शन्स म्हणून। त्या काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं आहे। त्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक, सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 1 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहे। तो सोडवत असताना म्हणजे उत्तरपत्रिकेमध्ये लिहित असताना कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा कशा पद्धतीने तो सोडवला पाहिजे हे ते प्रिंटेड स्वरूपामध्ये आहे। आणि दुसरं की थ्रॉड क्वेश्चन पेपरमध्ये ज्या काही फिजिकल कॉन्स्टंट व्हॅल्यूज असणारे आहेत त्या साधारणपणे तिथं नमूद केलेले असणार आहेत आणि तिथं नसतील तर जिथं प्रश्न असणार आहेत त्या ठिकाणी ते दिलेले असणाऱ्या आहेत। ह्या गोष्टी सुरुवातीला लक्षात ठेवायच्या आहेत। आणखीन एक गोष्ट की सेक्शन ए, बी, सी, डी सोडवत असताना सेक्शन क्रमाने सोडवा, बरोबर आहे। सेक्शन ए आपण बघूया, यामध्ये 10 MCQs असणारे आहेत। ऑल MCQs आर कंपल्सरी। मग सोडवत असताना क्वेश्चन नंबर 1 म्हणा, तिथं लिहा। त्यानंतर त्यातला पहिला असेल तो तिथं नंबर 1 टाका आणि त्याच्या समोर ऑप्शन ए, बी, सी, डी पैकी एक असेल आणि त्याच्या समोर तिथं त्याचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे। कारण क्वेश्चन स्टार्टच होतो सिलेक्ट अँड राईट द अप्रोप्रिएट आन्सर। म्हणजे यू हॅव टू सिलेक्ट द ऑप्शन ए, बी, सी, डी पैकी एक जो तुम्हाला योग्य वाटतोय पर्याय आणि त्याच्या पुढचं त्याचं उत्तर लिहिणं कंपल्सरी आहे, तरच तुम्हाला 1 गुण मिळेल, अन्यथा नाही। क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स। इन ऑल देयर आर 8 क्वेश्चन्स, ऑल आर कंपल्सरी and you have to answer in 1 sentence or even in 1 digit। म्हणजे एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे किंवा एका शब्दामध्ये देखील त्याचं उत्तर असणार आहे। म्हणजे या पद्धतीने तो अटेम्प्ट करायचा आहे। म्हणजे MCQ मध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले असणार आहेत, परंतु क्वेश्चन नंबर 2 मध्ये मात्र तुम्हाला पर्याय नाही आहे, त्याचं उत्तर तुम्हाला अचूक लिहिणं अपेक्षित आहे। MCQ सोडवत असताना त्यामध्ये 2 न्यूमरिकल्स तर किमान असणारे आहेत आणि आन्सर द फॉलोइंग मध्ये किमान 1 न्यूमरिकल तरी तुम्हाला तिथं पाहायला मिळेल। सेक्शन बी मध्ये आन्सर एनी 8 ऑफ द फॉलोइंग असं म्हटलं तर 16 मार्क्स असणारे आहेत। क्वेश्चन नंबर 3 to 14 पैकी तुम्हाला 8 अटेम्प्ट करायचे आहेत, ईच कॅरिंग 2 मार्क्स। म्हणजे याचं उत्तर साधारणतः 2-3 ओळीमध्ये म्हणजे 2 मार्कासाठी तो प्रश्न असणारा आहे। 2 मार्कासाठी तो प्रश्न असेल, त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन कसं त्या प्रश्नावर अवलंबून असणार आहे। इथंही तुम्हाला न्यूमरिकल हे पाहायला मिळेल। सेक्शन सी मध्ये आन्सर एनी 8 ऑफ द फॉलोइंग असं म्हटलं जातं, ईच कॅरिंग 3 मार्क्स म्हणजे 24 मार्कासाठी तो सेक्शन असणार आहे। इथं देखील 15 पासून क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26 पर्यंत क्वेश्चन्स असणारे आहेत, त्यातून 8 तुम्हाला निवडायचे आहेत। इथं निवड करत असताना तुम्हाला खात्री असली पाहिजे की निवडलेला प्रश्न जो 3 मार्काचा असणार आहे तो मी पूर्ण सोडवेन, हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे।
हा एक त्यातला महत्त्वाचा भाग. सेक्शन सी मध्ये देखील एक न्यूमरिकल 3 मार्काचं असू शकेल. त्यानंतर सेक्शन डी जो असणार आहे, आन्सर एनी 3 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. 4 मार्काला एक प्रश्न असणार आहे. 12 मार्कासाठी हा सेक्शन असणारा आहे. म्हणजे इथं क्वेश्चन नंबर 27 टू क्वेश्चन नंबर 31 पर्यंत असणारा आहे. इथं मात्र तुम्हाला लिखाण थोडं, अर्थात आपल्याकडे हे लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन म्हटलं जातं, परंतु केमिस्ट्री सब्जेक्टमध्ये अल्डॉल कंडेन्सेशन असेल, SN2 SN1 रिॲक्शन मेकॅनिझम असेल, एवढाच पार्ट जर आपण पाहिला तरच कुठंतरी आपल्याला असं दिसेल की डिस्क्रिप्टिव्ह पार्ट जास्त आहे. बाकी इतका डिस्क्रिप्टिव्ह पार्ट तुम्हाला कुठं दिसणार नाही. म्हणजे न्यूमरिकल्स ही सर्व सेक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचा अभ्यास करत असताना जी न्यूमरिकल्ससाठी एकूण 6 फिजिकलचे चॅप्टर्स आहेत पहा. म्हणजे सॉलिड स्टेटपासून ते केमिकल कायनेटिक्सपर्यंत जी काही न्यूमरिकल्स तिथं दिलेली आहेत सॉल्व्ड टेक्स्टबुकमध्ये, ती एकदा मन लावून सोडवा आणि पुन्हा अनसॉल्व्ड तुम्ही सोडवा. परंतु तिथं सोडवत असताना फॉर्म्युले मात्र डोक्यामध्ये ठेवा की कुठला फॉर्म्युला कधी कसा वापरायचा. एकच फॉर्म्युला तो मॉडिफाय केला जाऊ शकतो, तो कसा हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचा कागदावर सराव जर केला तर माझी खात्री आहे की तुम्हाला ते अडचणीचं ठरणार नाही. 98 मार्कापैकी तुम्हाला 70 मार्काचे प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे 28 मार्काचं ऑप्शन तुम्हाला असणार आहे. आणि एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये 20 मार्काचे प्रश्न असे असतील की ते अवघड असतात, म्हणजे डिफिकल्ट असतात. म्हणजे डिफिकल्टी लेवलमध्ये इझी, मीडियम आणि डिफिकल्ट क्वेश्चन कसे असणार आहेत, तर 20 मार्काचे प्रश्न असणार आहेत. म्हणजे यामध्ये साधारणतः न्यूमरिकल्स आहेत. पण प्रश्न असा आहे की क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये, क्वेश्चन नंबर 1 मध्ये 2 न्यूमरिकल्स कंपल्सरी आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये 1 न्यूमरिकल कंपल्सरी. त्यामुळे 3 मार्क तिथं तुमचे जर अटेम्प्ट केले नाही तर ते जाऊ शकतात, कारण तिथं तुम्हाला ते सोडवणं गरजेचं आहे. कारण तो कंपल्सरी सेक्शन ए आहे. 18 मार्काचा एकूण तो सेक्शन असणारा आहे. आणि त्यामुळं काळजी घेणं गरजेचं आहे की प्रत्येक सेक्शन कसा सोडवला पाहिजे, त्यामध्ये कशावर फोकस केला पाहिजे. सेक्शन BCD सोडवत असताना मात्र न्यूमरिकल्स त्या सेक्शनमध्ये शेवटी सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण वेळ तुमचा वाचेल. आणि 12 पैकी तुम्हाला चॉईस आहेत बी आणि सीला 8 प्रश्न सोडवायचे. त्यामुळे तिथं तुम्ही रिस्क घ्यायची की नाही, इट डिपेंड्स अपॉन युअर डिसिजन, तुमच्यावरती अवलंबून असणार आहे. त्यामुळं इथं तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही त्या सेक्शनच्या हे प्रश्न न्यूमरिकलचे विचारात घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं की मेन क्वेश्चन, सब क्वेश्चन लिहिणं गरजेचं आहे. ऑस्मॉसिसची डेफिनेशन विचारले असेल तर ऑस्मॉसिसला तुम्ही अंडरलाईन करा आणि तिथं लिहा. म्हणजे स्पेसिफिकेशन होईल की नेमकं तुम्ही तिथं काय लिहिताय, ते पेपर असेस करणाऱ्या लोकांना थोडंसं सोपं जाऊ शकेल. म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवत असताना सेक्शन ए मधला प्रश्न क्रमांक 1 आणि 2 सलग सोडवा. त्यानंतर सेक्शन बी मधला 3 पासून 14 पर्यंत तुम्हाला 8 अटेम्प्ट करायचे आहेत, ते 8 सलग सोडवा. कुठले असतील ते तुमचे चॉईस केलेले असणारे आहेत. शक्यतो रँडमली सोडवू नका, त्याची कारणं वेगळी आहेत ती इथं मी सांगत नाही, पण ते शक्यतो सिक्वेन्सनं सगळे सेक्शन आणि त्यातले प्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक 1 अगोदर नंतर सेक्शन असा वगैरे असले काही करू नका. गोंधळलेली अवस्था जर तुमची असेल तर असेसमेंट करताना देखील अवघड होऊ शकतं. तर ह्या गोष्टींची काळजी आपण जर घेतली तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. यश अकॅडमीनं यापूर्वी केमिस्ट्री या विषयासाठी विद्यार्थ्यांची तयारी व्हावी म्हणून 3 प्रश्नपत्रिकेचे सॅम्पल क्वेश्चन पेपर किंवा मॉडेल क्वेश्चन पेपर हे अपलोड केलेले आहेत. टाईम मॅनेजमेंट पण इथं खूप महत्त्वाचं आहे. त्या सरावाच्या अनुषंगानं तुम्ही डिसिजन घ्यायचं आहे की इथं मला किती वेळ द्यावा लागेल. आणि जितक्या लवकर जर तुमचा अभ्यासच चांगला झाला असेल तर कमी वेळेमध्ये तुम्ही प्रश्नपत्रिकाही सोडवू शकता. आणि तुम्हाला 10 मिनिटं शेवटी वाढवून मिळालेले आहेत, त्याचाही बेनिफिट तुम्ही
घ्यावा असं मला वाटतं आणि तो घ्याल तुम्ही, त्यामध्ये काय अडचण नाही. पण पुन्हा एकदा सांगतो की कॉपीपासून दूर राहा. स्वतःवर विश्वास ठेवा की जे मी लिहीन ते 100% लिहीन आणि ते माझेच गुण असणारे आहेत. आजूबाजूला मान फिरवून गुण मिळवण्याच्या भानगडीमध्ये पडू नका.